नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपल्यासोबत आहेत शौनक कुलकर्णी. गर्दीचा आजार, शहर बेजार ही आपण मालिका सुरू केलेली, त्याच्यामधले वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. मागच्याच आपल्या भागामध्ये आपण आपत्ती जेव्हा येते, मग ती नैसर्गिक आपत्ती असो, युद्धासारखी आपत्ती असो, आणि ह्या दृष्टीनं मग शहराचं नियोजन कसं करायला पाहिजे. आता मध्य पूर्वेमध्ये ज्या पद्धतीनं युद्धजन्य परिस्थिती आहे, हल्ले होत आहेत आणि नागरी वस्तीवरतीच जास्त प्रमाणात हल्ले होत आहेत. निष्पाप नागरिक मारले जात आहेत, दवाखान्यावरती हल्ले होत आहेत. ह्या दृष्टीनं आपल्याला शहरांचं नियोजन कसं करता येऊ शकेल असा एक विषय समोर आलेला आहे. काही जणांनी सुचवलं पण आहे, आणि हा केवळ भारतातला मुद्दा आहे असं नाही, जगभरामध्ये. आणि दुसरा एक मुद्दा मी सुरुवातीलाच शौनकच्या समोर चर्चेला ठेवतो आहे की आपण जसं भारत हा खेड्यांचा देश म्हणत होतो, कृषीप्रधान म्हणत होतो, पण जगभरामध्येच आता परिस्थिती बदलून जग हे खेड्यात वसणारं किंवा शेतीप्रधान संस्कृतीकडे असलेलं नसून आता उद्योगप्रधान म्हणा किंवा शहरी तोंडवळा म्हणूयात त्याचा आपण, ते झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याही दृष्टीनं आपल्याला शहराचं नियोजन नावाची गोष्ट ऐरणीवरती आलेली आहे. शौनक, नमस्कार. नमस्कार. पहिलाच प्रश्न, अर्थातच आत्ता सध्या जी परिस्थिती चालू आहे आणि काबूलच्या दवाखान्यावरती हल्ला झाला आणि 400च्या जवळपास निष्पाप नागरिक मारले गेले, या दृष्टीनं मला विचारायचं आहे. हल्ले होतील असं नाही, ही टोकाची परिस्थिती झाली, पण त्या दृष्टीनं तयारी मात्र करत बसावी लागते. हो. किंवा आपल्याला चेन्नईमध्ये आलेल्या वादळाच्या, सुनामीच्या तडाख्यामुळे ज्या आपत्तीला तोंड द्यावं लागलं, त्याच पद्धतीनं आपल्याला ओडिशामध्ये सुद्धा झालं होतं. कोकणामध्ये सुद्धा आपण 4 वर्षापूर्वी किनाऱ्याची जी वस्ती आहे त्या ठिकाणी सुनामीचे, वादळाचे तडाखे बसल्यामुळं ज्या आपत्तींना तोंड द्यावं लागलं, त्या दृष्टीनं मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा की जपानसारखे देश, त्यांनी भूकंप विरोधामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जशी एक सक्षम अशी यंत्रणा उभी केली, त्याच्यामुळे त्यांच्याकडे आता जीवितहानी फारशी होत नाही. बरोबर. त्या दृष्टीनं बऱ्याचदा बाकीची तर हानी होतीच, ती टाळता येत नाही. पण मला तुम्हाला या दृष्टीनं असं विचारायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या शहरी नियोजनामधून आपत्तीच्या काळामध्ये पहिल्यांदा जीवितहानी कशी होणार नाही, आणि त्याच्यानंतर मग दुसरा पुढचा भाग अर्थातच आपल्या सगळ्या इमारतींची किंवा एकूणच रचना अशी असावी की हानी किमान व्हावी. हानी टाळता तर येत नाही, ती दोन्ही आहेत. या दृष्टीनं तुमच्या शहर नियोजनाच्या ह्याच्यामध्ये कशा विचार केला जातो? नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये आपण या मुद्द्याचं इंट्रोडक्शन केल्यासारखं थोडंसं त्याला वाचा फोडली होती. आता त्याच्या डीपमध्ये जाऊन जर चर्चा करायची असेल आणि गांभीर्याने बोलायचं असेल तर असं आहे की ज्या काळामध्ये आपण असं बघतो की इतिहासामध्ये युद्धजन्य परिस्थिती जास्त प्रमाणात होती, डेव्हलप झालेली, किंवा खूप खूप वर्ष अस्थिरतेचा कालखंड होता, तेव्हा आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकला सुद्धा आणि नगर नियोजन या दोन्ही बाजूंनी त्या अंगाने बांधकामाचा आणि शहरांचा खूप जास्त विचार केलेला आपल्याला दिसतो. अगदी जुन्या काळामध्ये वाडा संस्कृती जेव्हा आपण म्हणतो तर वाड्याच्या सगळ्या बाजूंनी खोल्या आणि मध्यभागी चौक का रिकामा असतो, ह्याची जशी वास्तुशास्त्रीय कारणं नंतर त्याला जोडली गेली किंवा आहेतच, क्लायमॅटिक कारणं आहेतच, तसं एक संरक्षणाचंही कारण हे होतं की तुम्ही जर मध्यभागी सगळ्या खोल्या करून बाहेर अंगण वापरायला घेतलं तर कदाचित तुम्ही सुरक्षित राहणार नाही. त्यापेक्षा ते मध्यभागी अंगण असेल तर तुम्ही वापरू शकता. शहराचे रिस्पॉन्सेस याच प्रमाणात बघायला गेलं तर समजा गोळकोंड्यासारखा एखादा किल्ला आहे जो की आकाराला प्रचंड मोठा, देवगिरीसारखा एखादा किल्ला आहे ज्याचं एखाद्या टेकडीवरचं स्वरूप असेल पण परिसरातला तटबंदीचा आकार प्रचंड मोठा, आणि त्याच्या आतमध्ये 50-60 एकर मग शेती तिथेच करूया, पाणी पुरवठाही आपला तिथूनच होईल वगैरे, सगळ्या सोयी तिथंच करून टाकू, म्हणजे काय की हल्ला झाला तरी आपण आपलं पिकवून खाऊ आणि मध्येच राहू, अशा पद्धतीचा विचार हा छोट्या स्केलमध्ये वाडा सुद्धा त्याचंच एक प्रारूप होतं. पण नंतरच्या काळामध्ये हळूहळू काय होत गेलं की जेव्हा हे हल्ल्यांची फ्रिक्वेन्सी कमी झाली, वारंवारिता कमी झाली, आणि अशा पद्धतीने अस्थिर कालखंड संपून आपण एका वेगळ्या स्थैर्यामध्ये मानवतेने प्रवेश केला, मानवजात एक अभूतपूर्व असं स्थैर्य अनुभवायला लागली, तेव्हा हा विचारच मागे मागे सरकत गेला. आणि मग त्याच्या पुढचा मुद्दा काय होता की तुम्ही किती फ्युचरिस्टिक मटेरियल वापरून बांधकाम करू शकता, किंवा तुम्ही किती कमीत कमी बांधकाम साहित्य वापरून बांधू शकता, कारण आता जास्तीत जास्त गतीने बांधण्याची स्पर्धा सुरू झाली. अशा वेळेला जे काही आपले पारंपरिक बांधकामाचे मटेरियल्स होते, म्हणजे दगड होता, लाकूड होतं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी, तर त्यांनी एकतर ड्युरेबिलिटी म्हणजे जास्त काळापर्यंत सुद्धा ते टिकतात, आणि दुसरं म्हणजे ते सुरक्षा सुद्धा प्रदान करतात, भक्कमपणा. हे जाऊन आपण काचेसारख्या पर्यायाकडे आलो की
की जे सौंदर्य जास्त बहाल करतात, ज्याच्यातून व्ह्यू जास्त मोठे दिसतात आणि तुम्हाला ते इन्स्टॉल करायला, ते लावण्यासाठी, बांधकामासाठी खूप कमी वेळ पुरेसा असतो. आता जेव्हा पुन्हा एकदा हे काचेचे मनोरे, हस्तिदंती मनोरे ठरायला लागले आणि ते कचकड्याच्या बाहुल्यातून कधी तुटू शकतात हे दुबईसारख्या उदाहरणांवरून पुन्हा ठरायला लागलं, त्यावेळेला आता पुन्हा एकदा इतिहासाकडे डोकावून बघून नगररचनेचे ह्यावरचे तेव्हाचे रिस्पॉन्सेस काय होते याचा अभ्यास करणं आणि त्या अभ्यासावरून आजच्या आपल्या नगररचनेला वळण देणं क्रमप्राप्त झालेलं आहे. एक फक्त थोडंसं मध्ये यासाठी तोडतो, 1945च्या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर तुम्ही म्हणता तो मुद्दा बदलला, म्हणजे वारंवार हल्ले होतील असं नाही आता, आणि ते शीतयुद्धाचा कालखंड होता 90 पर्यंत, आणि 90च्या नंतरचा जागतिकीकरण परत व्यवसायाचा कालखंड होता. तर याच्यामध्ये भक्कमता गेली आणि उपयोगिता आणि लवकर होणे, आणि त्याच्यानंतर फार काळपर्यंतची इमारत पाहिजे असं पण नाही. बरोबर. 25-30 वर्षानंतर ती पुन्हा रिडेव्हलप करायचं आधीच डोक्यामध्ये असतं, कारण की तिचा वापर बदललेला असतो, लोक दुसरीकडे स्थिर झाले असतात. पण हे सगळं जगभरात घडलं का? हो, हे जगभरात घडलं. हे स्थित्यंतर मानवजातीने जगभरात पाहिलं. पण ह्याच्या आधीपर्यंत कसं होतं, अगदी आपल्या मुंबईचं जरी उदाहरण घेतलं ना, आपण म्हणतो मुंबई 7 बेटांवर वसली, सगळं झालं. पण मग इंग्रजांना कळत नव्हतं का की कुठेतरी 7 बेटं घ्यायचे, त्याच्यामधलं समुद्र भरत बसायचा, कुठून तरी डोंगर फोडून आणायचा, मध्ये दगड माती घालून, दोंडे घालून त्याला भरत बसायचं. हे कुठाने त्यांनी तरी का केले? त्यांना काही दुसरी सपाट जमीन बाजूला मिळत नव्हती का? साष्टीचं मोठं बेट होतं, किंवा ठाण्याला मुंबई वसवली असती तर काय बिघडणार होतं? ह्या सगळा उपद्व्याप ह्यासाठी होता की तिच्या बाजूला असणाऱ्या काही खडकांवर त्यांनी विमानविरोधी बॅटरीज किंवा जहाज विरोधी बॅटरीज बनवल्या होत्या. मागच्या बॅकबेची खाडी ज्याला म्हणतात, बॅकबेची खाडीमध्ये जहाज येऊन नांगर घालतं, तिकडे येण्याकरता एक एंट्री गेट असल्याप्रमाणे त्या बॅटरीज काम करत होत्या. बॅटरी म्हणजे एखादी गाडीची बॅटरी अशा पद्धतीने नाही. मिलिटरी बॅटरी म्हणजे त्या काळातला शब्द असा होता की वरून एखादं विमान उडत आलं किंवा एखादं जहाज दुरून येत आलं तर तिथं एक खूप पॉवरफुल छोट्या पल्ल्याच्या तोफा असायच्या. त्या तोफा अशा गनिंग करून त्या समोरच्या विमानाला किंवा ह्याला खाली पाडू शकण्याची त्यांची ताकद होती. ते 1-2 किलोमीटर पर्यंत त्याची रेंज असायची, त्याच्या आतमध्ये कोणाला येता येत नव्हतं. आजही CSTच्या थोडंसं 100 मीटर पर्यंत चालत गेलं तर तुम्हाला किनाऱ्यावर त्या बॅटरीज बघायला सुद्धा मिळतात. आजही ते अस्तित्वात आहेत. तर आज तिथे पुरातत्व खात्याचं ऑफिस आहे त्या एका बॅटरीमध्ये. तर ह्या सगळ्या प्रकारची संरक्षणाची रचना करून करून आपण आपल्या शहरांना हे करायला गेलो होतो. याला पहिलं कुठंतरी हे विसर पडल्या आणि नवीन प्रकारची शहरं आपण वसवायला घेतली. याला पहिला तडा जायला सुरुवात झाली जेव्हा आपल्याकडे CAA आणि शाहीन बाग वगैरे आंदोलनं सुरू झाली. त्याच काळामध्ये जगभरामध्ये ह्या पद्धतीच्या आंदोलनांनी खूप वेग घेतला. डाव्या चळवळींना हे लक्षात आलं की आपल्याला जर सत्तेला झुकवायचं असेल तर आता आपल्याकडे मार्ग हा आहे की शहराच्या आतमध्ये येणारे ऍक्सेस कंट्रोल्ड हायवेज, कुठेतरी एक समृद्धी महामार्ग येतो, त्याचा एक इंटरचेंज असतो, तो तुम्ही दाबून धरला, कुठून तरी एक मेट्रो किंवा RRTS किंवा रेल्वे येते, ती तुम्ही एका ठिकाणी अडवली की मग ते शहर जास्त काळ तग धरू शकत नाही. म्हणजे हे जे आहे हे किल्ल्याच्या तटबंदीवर दरवाजे असायचे ना, तसे हे गेटवेज झालेत आता शहरांचे नवे. मग आता हे दाबून धरले म्हणजे मग ते आत बाहेर सगळं कनेक्शन बंद होतं, सप्लाय चेन्स ठप्प पडतात आणि मग सरकारला ऐकावं लागतं. तर हा काही भारतात झालेला पहिला प्रयोग नव्हता. आपल्याला वाटतं की भारतामध्ये काहीतरी दंगे होतात, पण फ्रान्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे झालं, कॅनडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे झालं, सगळे रस्ते अडवले गेले आणि मग विचार करायला भाग पडल्या गेलं नगररचनाकारांना की आता अशा पद्धतीने जर हे चोक पॉइंट्स आणि बॉटलनेक्स तयार होऊन आपल्याला हे अडवलं जात असेल तर मग आपल्याला ऍक्सेस कंट्रोल्ड हायवेवरच पुन्हा एकदा विचार करण्याची आज वेळ आली आहे. आणि मग नगररचनेमध्ये रस्त्यांची रचना पुन्हा एकदा किती जास्त पोरस बनवता येईल, तिला किती जास्त मल्टिपल एंट्री एक्झिट्स देता येतील, जेणेकरून 1-2 ठिकाणी जरी चोक पॉइंट्स तयार झाले तरी जास्तीत जास्त ठिकाणून आपल्याला आत बाहेर कसं करता येईल ह्याचा विचार करणं सुरू झालं. दुसरं म्हणजे हे सुरू झालं की कुठल्याही मोठ्या शहराने जास्तीत जास्त भूमिगत जाण्याचा तिथून पुढे निर्णय घेतला. याचं पहिलं उदाहरण आपल्याला दिसतं की इलॉन मस्कनी द बोरिंग कंपनी नावाची एक कंपनी सुरू केली. ज्या फ्युचरिस्टिक कंपन्या हे मिलिनियर्स करत असतात त्यातलाच हा एक प्रकार. बोरिंग कंपनीमध्ये तो काय करणार होता की समजा पॉईंट अ पासून पॉईंट ब पर्यंत खूप ट्रॅफिक होतं ना, त्याचं म्हणणं होतं की मी इथं जमिनीखाली जातो, एक बोरवेल घेतो आणि डायरेक्ट एक टनल पॉईंट B पर्यंत काढतो आणि वर त्याला उघडं करून देतो. म्हणजे त्याचं हे बालिश वाटणारं, वरवर बालिश वाटणारं उत्तर पण ह्याला इतके कंगोरे होते की मग तुमच्या शहरावर ड्रोन अटॅक्स किंवा मिसाईल अटॅक्स होत असतील तर तुम्ही तिथे जाऊन लपू शकता. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात लंडन सारखी शहरं त्यामुळेच वाचली होती, कारण त्यांना आतमध्ये जाऊन ब्लिट्झक्रीग जेव्हा जर्मनीचे हल्ले व्हायचे त्यावेळेला या ब्लिट्झक्रीग पासून वाचण्यासाठी म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रोमध्येच जाऊन तिथे लपवायचे नागरिक सगळे. आज मुंबईची सगळी मेट्रो जी
त्यांच्या मंत्रालयापासून अशा हाय प्रोफाईल भागातून जेव्हा अंडरग्राऊंड जाते तेव्हा तिचा मुख्यत्वे करून वापर हाच होतो की मेट्रो सर्व्हिस बंद करून इथून तिथून सगळ्या तळघरामध्ये अशा पद्धतीने सुरक्षेसाठी आसरा घेण्याचं त्याचं एक माध्यम म्हणूनही ते वापरता येईल. आता इथून पुढे आपल्याला हा विचार करायचा आहे की आपले नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचे जे सिक्युअर साठे आहेत ते सुद्धा कसे जास्तीत जास्त जमिनीच्या खाली बनवता येतील. आणि सुदैवाने भारत सरकारने ह्या पद्धतीने काम करायला ऑलरेडी सुरुवात केली आहे 2011-12 पासून ह्या सिच्युएशन्सला कंट्रोलमध्ये घेऊन. फक्त आता हे काय की जास्तीत जास्त खर्चिक होत चाललंय, पण ह्याला पर्याय नाही, कारण आता शत्रू आपल्या डोक्यावरूनही खूप स्वस्तात मारा करू शकतो. दुसरा जो मुद्दा मला उपस्थित करायचा आहे, हे सगळं आपण सगळं त्याच्यावरती चर्चा केली, ती म्हणजे भौतिक पातळीवरच्या ज्या सगळ्या रचना आहेत त्या सुरक्षित कशा ठेवता येतील. फक्त एक दुसरं एक मला अजून असं विचारायचं आहे की जसं भूकंपाच्यासाठी तातडीनं लोक बाहेर पडतील आणि मोकळ्या जागेमध्ये येतील अशी एक रचना केली जाते, जेणेकरून भूकंपाची जी झालेली हानी आहे ती प्रत्यक्ष मनुष्य हानीच्या दृष्टीनं ती वेगळी राहावी, म्हणजे माणसं त्याच्यापासून जीवित सगळे जे आहेत लोक ते बाजूला व्हावेत. त्या दृष्टीनं अशी काय एक रचनेचं आपल्याला करता येऊ शकेल की जेणेकरून वस्तीतून बाहेर पडायचं आहे लोकांना आणि लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे, कुठल्याही कारणानं का असं ना, त्याच्यासाठी कशा पद्धतीच्या रचना आता शहरांच्या आपल्याला कराव्या लागतील. हे जे आहे ते आपण शहरातून बाहेर पडण्यासाठी केला विचार. शहरातच आहोत आपण, फक्त आपल्याला काही आपत्ती आलेली आहे आणि तिथून थोडंसं मोकळ्या जागेमध्ये किंवा जसा आता उल्लेख केला तसं बंकरमध्ये किंवा तळघरांमध्ये आपण जातो आहोत. अशा दृष्टीनं काय चालू आहे सध्या योजना? योगायोगाने काही गोष्टी अशा घडतायत की पार्किंगच्या समस्येमुळे काय झालंय की बेसमेंटमध्ये 3 ते 4 मजले खालीपर्यंत जाऊन पार्किंग बनवायला लागतात. त्यामुळं एक प्रकारे त्या मल्टी स्टोरीड बिल्डिंगसाठी बंकर ऑलरेडी बनतातच आहेत. हा म्हणजे कधी कधी जसं आपण मागे एक उदाहरण पाहिलं होतं की घोड्याची लीद जी पडते ती न्यूयॉर्क शहर भरून जाईल असं जे वाटायचं, त्याला उत्तर दिलं फोर्ड कारनी, कारण इंजिनाचा शोध लागला आणि सगळ्यांकडे गाड्या आल्या त्यामुळे घोड्याची गरज राहिली नाही. तसं हे विचित्र काहीतरी कॉम्बिनेशन घडतंय. पण प्रत्येक इमारत आता 3 ते 4 मजले जमिनीखाली जातेच मल्टी स्टोरी इमारत, त्यामुळे बंकर जागोजागी ते बनत आहेत. दुसरं असं की मेट्रो रेल्वेचं जाळं जमिनीखालून विणायला चालू केलं की जमिनीखालच्या मेट्रो सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देतात. तुमचा जो प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जितकं जास्त शहराबाहेर काढता येतील ते कसं काढायचं, तर ह्याचं सरळ उत्तर आहे की ते काढता येऊ शकतच नाही, कारण ती लोकसंख्येची घनता अफाट अति जास्त प्रमाणात वाढली आहे आणि तेवढी जर बाहेर काढायला सुरुवात केली तर कितीही मेट्रो किंवा लोकलच्या खेपा मारल्या तरी ते शक्य नाहीये आजच्या घडीला. तितकं तुमचं रस्ते आणि रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर आज पुरे पडू शकत नाही. तर मग आहेत त्या ठिकाणी त्यांना सुरक्षित कसं ठेवायचं हाच आपण विचार करू शकतो. त्या दृष्टीने कार्य घडतंय, पण ते खूप मोठ्या प्रमाणावर घडायला पाहिजे. त्या दृष्टीने नगररचना आता इथून पुढे बदलत जाईल. हे सगळं होणार आहे. हा एक मुद्दा 2 मिनिटं बाजूला ठेवला तरी सुद्धा जे पर्यावरणाचे प्रश्न आहेत, जे पाणी शहरामध्ये भरतं खूप पाऊस झाल्यावर तो प्रश्न आहे, स्वेलिंगचा प्रश्न आहे, अर्बन स्पंजेस ज्याला म्हणतात की जे स्पंज प्रमाणे पाणी शोषून घेऊ शकेल असे बायोस्वेल्स, हा प्रश्न आहे. या सगळ्यांकडेच बघितलं तर एक लक्षात येतं की आता शहराचा आकार जर आवाढव्य इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढणारच असेल तर व्हाय नॉट शहराच्या आतमध्येच आपण असे काही गाभे का नाही बनवत आहोत की दर थोड्या अंतरावर एक कॉलनी झाली की एक बफर झोन गार्डन्सचा, दुसरी कॉलनी झाली की दुसरा बफर झोन पुन्हा गार्डन्सचाच. अशा पद्धतीने जर आपण रचना करत गेलो, जे की लंडन करतंय, टोकियो करतंय, आज न्यूयॉर्क करतंय, सगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ह्या पद्धतीने कामं आता सुरू होऊन मला वाटतं एक 10-20 वर्ष झालेली सुद्धा आहेत. तर ह्या पद्धतीने भारतामध्ये मात्र ह्या विषयाकडे अजूनही बघण्याचा कुठलाही दृष्टिकोन नाही, याच्याकडे बघणं आपण सुरू केलेलं नाही. पण हे आपल्याला आता लवकरात लवकर करावं लागणार आहे. म्हणजे खरंच गरजेची वेळ असेल तेव्हा लोकसंख्या डिस्पर्स करण्यासाठी ही जागा कामात येईल, अधिकच्या मेट्रो किंवा रेल्वे मार्गिका टाकण्यासाठी ही जागा कामात येईल, किंवा पूर परिस्थितीमध्ये, भूकंप परिस्थितीमध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला पटापट एस्केप रूट्स म्हणून सुद्धा ह्या जागा वापरता येतील. ह्याच्याकडे आपल्याला आता गांभीर्याने बघण्याची गरज आहे. एक शेवटचा प्रश्न मला असं विचारायचा आहे की आपण युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीचा विचार केला, पण आपल्याकडे काही प्रसंग असे घडतात की माणसं गर्दी करायला लागलेत. जसं आता ते क्रिकेटच्या बाबतीमध्ये घडलं, स्टेडियमचा जो प्रकार घडला बेंगलुरूमध्ये गोष्ट आहे, किंवा आपल्याकडे रेल्वे मुंबईमध्येच रेल्वेच्या ह्याच्यावरती पुलावरती गर्दी झाली आणि लोक हे झाले, किंवा आपल्याकडे मांढरदेवीच्या यात्रेमध्ये लोक घुसले आणि चेंगराचेंगरी झाली. त्याच्यामुळे आपल्याकडे कुठल्या तरी निमित्तानं गर्दी करणे हा आपला काय दोष म्हणा किंवा काय माहिती नाही, आणि हे विशेषतः शहरी याच्यामध्ये जास्त जाणवतं कुठल्याही निमित्तानं. आणि ज्या ठिकाणी अतिशय मर्यादित असे रस्ते असतात, म्हणजे 2-3 जागा आहेत प्रवेश करायला, एखादा दरवाजा आहे आणि त्याच्यात गर्दी होते,
अशासाठी मला विचारायचे, आपत्ती ही मानवनिर्मित आहे. 2 आपत्ती होत्या, युद्ध म्हणा किंवा नैसर्गिक आपत्ती, ते तशाच दृष्टीने त्या तिथल्या लोकसंख्येच्या हातातली गोष्ट नसते. पण ही जी मी शेवटचा मुद्दा विचारतो की लोकांचंच त्याच्यामध्ये तशा अर्थाने दोष आहे की लोक एखाद्या ठिकाणी पूर्णपणे धावत जातात किंवा गर्दी करतात. अगदी एखाद्या मॉलमध्ये पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी प्रचंडच गर्दी होते. आता हे जे सगळे आपले दोष आहेत, मानवनिर्मित दोष आहेत, आणि हे शहरामध्ये जर आपल्याला आढळतात, तर ह्याच्यावरचं सोल्युशन एक टाउन प्लॅनर म्हणून कशा पद्धतीनं करता येऊ शकतं? मला ह्या प्रश्नाकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघायला आवडेल. ते असं की हे दोष माणसांचे नाहीत, हे दोष त्या नगर रचनाकारांचे आहेत. बरं. आणि खरं तर ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी ठेवून अगदी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा अशा केसेसमध्ये दाखल होऊ शकतो. याचं कारण हे की आपल्याकडे प्लाझा नावाची गोष्ट आपण कुठल्या शहरामध्ये ठेवलेलीच नाहीये. आता तुमचा जर संघ क्रिकेटचं विश्वचषक जिंकतोय आणि तुमचा देश क्रिकेट वेडा आहे, तर कुठं ना कुठं लोक एकत्र येऊन जल्लोष करणार ना. पण त्यांना जल्लोष करण्यासाठी म्हणून तुमच्या एवढ्या मोठ्या शहरांमध्ये 1 एकरची सुद्धा जागा रिकामी नसू नये. आपल्याकडे रस्ता हाच, ह्याला अर्बन कॉमन्स हा शब्द आहे तांत्रिक भाषेमध्ये, आमच्या शिक्षणामध्ये. अर्बन कॉमन्स म्हणजे कॉमन जागा, जी सगळ्यांची म्हणून आहे, अशी जिथं जाण्यासाठी कुठलेही एंट्री एक्झिट गेट्स नाही, तिला कुठलंही तिकीट लागत नाही, अशी जागा. आता अशा जागेचा विचार केला तर मुंबईसारख्या शहरात एक बीच आहे की जिथं आत बाहेर करण्यासाठी तिकीट लागत नाही. माझ्या मनात आलं तर मी तिथं जाऊन बसू शकतो, माझ्या मित्रांसोबत, गर्लफ्रेंड सोबत, बायकोसोबत जाऊन तिथं गप्पा गोष्टी करू शकतो. तिथं 50-100 लोक किंवा विसर्जनासारखा कार्यक्रम असेल तर लाखो लोक जमले तरी तिथं काही प्रॉब्लेम होत नाही. अशी जागा दुसऱ्या कुठल्या शहरांमध्ये कुठली आहे? विविध शहरांमध्ये जगभरात असे प्लाझा मुद्दाम निर्माण केले जातात की आता इथं झाडं लावली आहेत, इथं फिरायला ट्रॅक्स आहेत, इथं मोकळं मैदान आहे, पेव्हमेंट करून ठेवलंय, किंवा त्या मैदानामध्ये, किंवा आपल्याकडे राजकीय सभा सुद्धा होतात, त्या सुद्धा मैदानांना एंट्री एक्झिट गेट्स असतात. आपल्याकडे आता विश्वचषक वगैरे खेळवले जातात स्टेडियम्सला, तर एंट्री एक्झिट गेट असणारच, त्याला आपण काही करू शकत नाही. पण कुठल्याही प्रकारे कंपाऊंडिंग न केलेली ओपन स्पेस अशी संकल्पनाच आपल्याकडे नाही. अगदी उड्डाणपुलाच्या खाली छोटंसं गार्डन बनवलं तरी त्याला कुलूप टाकून एक जण निघून जातो. ते गार्डन आहे लोकांनी मध्ये जाण्यासाठी, त्याला एंट्री एक्झिट गेट का आहेत? त्याची गरजच नाहीये. तर अर्बन कॉमन्सचा आपल्या शहरांमध्ये अक्षरशः ॲब्सेन्स हा या सगळ्याचं खरं म्हणजे उदाहरण आहे. अर्बन कॉमन स्पेसेस सगळीकडे असायला पाहिजेत. त्या मोठ्या प्रमाणावर असल्या तर ह्या गोष्टी घडतच नाहीत. एखादी राजकीय नेत्याची रॅली मग ती तामिळनाडूमध्ये झाली की त्या ऍक्टरवर काहीतरी गुन्हा दाखल झाला. बंगळुरू मधली घटना तुम्ही म्हणताय की RCBनी कप जिंकला आणि मग लोक जमा झाले, मग ट्रॅफिक डिस्रप्ट होतं, सगळं डिस्रप्ट होतं. अशा वेळेला लोकांना एकत्र जमण्यासाठी दुसरी जागा तरी कोणती? छत्रपती संभाजीनगरमध्ये निदर्शनं होतात त्यावेळेला ते क्रांती चौकात होतात. क्रांती चौक त्यावेळेला काही तासांसाठी ब्लॉक असतो. त्याच्यासाठी वेगळी जागा आपण का निर्माण करत नाही, हा खरं तर प्रश्न आहे. ह्याच्यावर आपण विचार केला तर हे सगळे पुढचे मुद्दे निर्माणच होत नाहीत. धन्यवाद. खरं तर आपण नगर रचनेबद्दल बोलतो आहोत आणि मला शेवट करताना आपल्या जुन्या गावगाड्याची रचना आठवली की ज्याच्यामध्ये गावाच्या मध्यभागी एखाद्या पारावरती अगदी बरोबर सगळ्यांना येण्यासाठी आणि बसण्यासाठी मोकळी जागा असायची आणि गावाला लागून असलेली गायरांची जमीन असायची की जेव्हा गावातले सगळे जनावर तिथं मुक्तपणे चरता यायची. त्या ठिकाणी ओढा असायचा, त्या ठिकाणी मग ते सगळ्यांचीच जनावर, सगळ्यांसाठी ती जागा खुली असायची. म्हणजे जे आपल्या लोकांना वस्ती करत असताना, नदीकाठी किंवा इथे वसाहत करत असताना जे सुचलं होतं ते आज शेकडो वर्षाच्या नंतर आपल्याला अभ्यास करून पुन्हा आपण तिथंच आलेलो आहोत. म्हणजे पूर्ण गोल फिरून त्याच ठिकाणी आलेलो. मनपूर्वक धन्यवाद. चर्चेतून खूप चांगला मुद्दा समोर आला की मोकळ्या जागा ह्या शहरांमध्ये ठेवणं आवश्यक आहे. ती एका अर्थाने शहराची फुफ्फुसं आहेत, आपण असं म्हणूयात, ताजी हवा भरून घेण्यासाठी. एका वाक्यात सांगायचं तर ह्याला असं म्हणता येईल की कंपाऊंड वॉल्सचं जे कल्चर आहे त्यांनी शहरांना बंदिस्त करून टाकले. त्याच्यामुळं तसेही सगळ्या जगभरामध्ये तंत्रज्ञानानं आणि बाकीच्याने भिंती कोसळत चाललेल्या आहेत असं आपण जे म्हणतो आहोत. खऱ्या अर्थाने आपण शहरामधल्या सुद्धा काही भिंती जर हटवल्या, काही संरक्षक भिंती हटवल्या तर मुक्तपणे श्वास घेता येऊ शकेल. इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक पुरुष